हे आम्ही अगोदरच सांगितलेलं होतं। हा की एक महत्त्वाचा मुद्दा, खरं तर आपण आता पूर्वी पण बोललो की लोकसभा निवडणुकीमध्येही देखील हा मुद्दा होता, विधानसभेत मात्र एवढं काय असं मध्ये अचानक झालं की लोकसभेच्या वेळी जरांगे फॅक्टर खूप जास्त आलं, विधानसभेला त्याचे परिणाम नाही पाहायला मिळाले, नेमकं काय कारण, यामधली तफावत काय? हे बघा, लोकसभेच्या वेळी अँटी इन्कम्बंट भाजपच्या विरोधामध्ये होता हे थोड्याफार प्रमाणात मान्य आहे की जी जरांगे फॅक्टर वगैरे, कोण आहे जरांगे फॅक्टर? हा खरं तर हा नॅरेटिव्ह चुकीचा होता। जर जरांगे फॅक्टर असता तर जालन्याला काय झालंय तिथलं चित्र बघा, तिथं साबळे नावाचा तरुण, त्यानं 1.5 लाख मतदान घेतलं, त्याला मतदान करू नका म्हणून सांगितलं होतं जरांगेनी, तरीही त्याला 1.5 लाख मतं पडली। त्यामुळे जरांगे फॅक्टर वगैरे काही नव्हता, तर भाजपच्या विरोधामधला अँटी इन्कम्बंट होता। परंतु विधानसभेला मात्र ओबीसी एकवटले आणि ओबीसीनी एकवटून महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला। त्यामध्ये आम्ही गावोगाव अगदी सर्कल लेवल आम्ही या महाराष्ट्रात सभा घेतलेल्या आहेत। अगदी गणेश सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ओबीसी हे आता महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी विद्यमान सरकार होतं, मुख्यमंत्री शिंदे होते, फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते,